हॅलो, आजचा ब्लॉग मी घरूनच चालू केला आहे आणि आज मी खाणार आहे डाळिंब. आज मी काहीच केलं नाही. आज मी घरीच बसलेलो होतो दिवसभर, काहीच नाही, फक्त गेम खेळला आणि आता बसलोय काहीतरी खायला प्यायला. मला डाळिंब शिरायला जाम वैताग येतो, पण तरी मी असं त्याला चार कापून घेतो आणि आता फटाफट खाऊन आज बघू काय करायचं. आज काय करायचं ते बघूया. फायनली बऱ्याच वेळाने संपलंय. गाईज परत बघा कोण आलेलं आहे. रोहन आलाय माझ्यासोबत. आज आम्हाला जायचं आहे आकुर्डीला. आज आम्ही आकुर्डीला चाललोय. कुठं चाललोय? आकुर्डीला. कावर चाललोय आकुर्डीला? महत्वाचं काम आहे. आज एक काम आहे, ते फटाफट आपण ते काम करू आणि मग पुढच्या कामाला लागू. आमचं काम काही झालं नाही आहे, तर आम्ही दरवेळीप्रमाणे आमचं काम झालं नाही, तर आम्ही आलोय गार्डनमध्ये चिल करायला. हिंजवडीत राहतो ना, तर आम्हाला कधी गार्डन बघायला भेटत नाही. आम्ही चिल सोडले. हिंजवडीत जे राहतात त्यांना माहिती, त्यांना गार्डन बघायला भेटत नाही, म्हणून ते असे लांब येतात. काहीच आम्ही हिंजवडीतून आलोय गार्डनमध्ये, आम्हाला गार्डन बघायला भेटत नाही. आज काय खायचं? आज आपण फक्त ज्यूस पिऊ, एखादा ज्यूस पिऊ फक्त. आज काही खायचं नाही. अरे आपली गाडी इकडे चालले कुठं? गाडी दुसरीकडे दुसरीकडे. फक्त आज म्हणजे ज्यूसच प्यायचा विचार करतोय मी. तर गाडीची चावी काढू दे पहिले मला. गाईज आमचा तिसरा माणूस मागच्या 15 दरवेळीप्रमाणे लेट झालाय. 15 मिनटं आधी त्याला आम्ही फोन केला होता, बोलवलं होतं. 15 मिनटं झाले, अजून नाही आलाय तो. आम्ही आता आलोय ज्यूस प्यायला. नाही, मी एकटाच पिल भाई, तू नको पिऊ. मी ज्यूस पितो. लाईट कशी लागते का? डिहायड्रेशन झालं होतं आम्हाला, म्हणून आम्ही घेतलाय ऊसाचा रस, जो की मॅन्डेटरी आहे. रोज पितो आम्ही. तब्बल 20 मिनिटांनी हा पोरगा आलाय. 22 मिनिटं ना, अर्धा तासाने आलाय. याचा फिट चेक बघून घ्या. मेकअप करून येतो हा. मेकअप. अरे आम्ही डांगे चौकात तेव्हा तुला फोन बंद सांगितलंय, ते ऐकत नाही, म्हणून असं होतं, समजलं का? अरे जाऊ दे, आम्ही आज गार्डन बघून आलोय. माहिती का तुला? छान गार्डन होतं आमच्या हिंजवाडीवाला. आपण हिंजवाडीत राहतो, आपल्याला गार्डन माहित नाही ना, आपण गार्डन बघून आलो. समजलं का? छान गार्डन बघून आलो. नाही का नाही गेलो ते नाही माहिती. आम्ही कामासाठी गेलो होतो गार्डनला. कुठे कायसाठी गेलो तरी? कामासाठी याचं काम होतं. चाललंय आमच्याकडनं काय रस्ता पण क्रॉस होईना. माझा मोबाईल कोणी घेऊन जायचा? एवढी गर्दी हिंजवाडीची. रस्ता क्रॉस करण्यासाठी आम्ही तिघं जण. हो नाही, आज मला काही बाहेर खायचं नव्हतं, पण या दोघांमुळं, फक्त या दोघांमुळं मला थोडीशी बिर्याणी खायला लागते. थोडीशीच खाणार आहे मी जास्त नाही खाणार आहे. मी थोडीशीच खाणार आहे, फक्त या दोघांमुळे. प्रत्येक बिर्याणीतले फक्त मी एक पीस खातोय. ट्राय खाऊन तंदूरवाला आहे. मी एकच घास खाल्ला आहे आणि माझी बिर्याणी मी इथं संपवत आहे. सायनिंग ऑफ. हे सगळं खाल्लं नाही पाहिजे, पण काय, या दोघांमुळं मी कोकाला पितो. या दोघांमुळं मी बिर्याणी खातोय. या दोघांमुळं मला एक दिवशी घराच्या बाहेर पण काढणार. फक्त आणि फक्त या दोघांमुळं मला घराच्या बाहेर काढणार. हा, तुमच्यावर टाकणार तुम्हीच. मग तू सांगितलं बिर्याणी खायला, तू सांगितलं कोकाला घ्यायला. दिवसभर फिरवतो मला. इथं आम्ही खाल्ली बिर्याणी. मी थोडीशीच खाल्ली, पण यांनी जास्त खाल्ली. प्लीज रिव्ह्यू इट. चांगली होती ना? बरी होती. पीस छान होते. मी पीस खाल्ले, मला पीस आवडले, पण भात ठीकठाक होता. आज पण फूड ब्लॉगच झाला आपला. बिर्याणी हाऊसला गर्दी झालेली आहे. हां, अरे नवीन भाऊ आले आपले. नवीन पार्सल नाही, आता नवीन. आता घरी खायचं. घरी मी अर्धा किलो चिकन आणलंय. मग